नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्ह बिल्ड 2 in 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या भागात आपण भेटणार आहोत अनिता सॅड्रिक डिसूजा या वहिनींना. बघितलं, डिसेंबर महिना आल्याबरोबर सॅड्रिक सुद्धा येऊन पोहोचलेला आहे या कार्यक्रमात. आणि सॅड्रिक हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेलं आणि स्वाभाविक आहे. तो दिवस मला आठवणं, एकापेक्षा एक असं म्हणत सॅड्रिकने एंट्री केली आणि मग त्यानंतर त्याच्या नृत्य कौशल्याच्या सगळ्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आज सॅड्रिक खूप काही करतो आहे, खूप चांगल्या गोष्टी करतो आहे आणि त्याचबरोबर स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहे. नाताळ पूर्वसंध्येला आपण सगळे या भागाचा आस्वाद घेत आहात, तेव्हा आपणा सर्वांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. पण या शुभेच्छांबरोबरच आजच्या गप्पांना सुरुवात करत असताना आधी स्वागत करूया सॅड्रिक सरांचं. सॅड्रिक, 100 रुपयाची नोट सवय आहे तुला? हो. हां, आठवते ती 100 रुपयाची नोट? एकापेक्षा एकला असताना मेरा दिल ले गई कमो किधर या गाण्यावरती मी परफॉर्म केलेलं. त्याच दिवशी मला बेस्ट परफॉर्मर ऑफ द डे पण मिळालेलं आणि सचिन सरांनी स्वतः उठून मला 100 रुपयाची नोट दिलेली. बघितलं त्या 100 रुपयाचं महत्त्व किती आहे. बरं, आता उखाणा घ्या, उखाणा. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सॅड्रिक रावांना असतो डान्सचा छंद. त्यांच्या या छंदमध्ये मला भरपूर मिळतो आनंद. काय जोरदार होता उखाणा सॅड्रिक. तुझी माझी केमिस्ट्री किती आहे वंडरफुल, तुझी माझी केमिस्ट्री किती आहे वंडरफुल. अनिता, खरंच तू खूप आहे ब्युटिफुल, ब्युटिफुल अँड ब्युटिफुल. क्या बात. मला सांगा, हे संपल्यावर जीप का काढली बाहेर? सॅड्रिक म्हणजे ब्युटिफुल 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 असं तीनदा म्हटल्यावर म्हणजे बरोबर बोलले ना? काय ती आहेच ब्युटिफुल. ऍक्च्युली असं उखाणा कधी घेतला नाही ना, दिस इज फर्स्ट टाइम. आणि खरंच मला आनंद आहे सांगण्यासाठी की झी मराठीने आणि आधी जातो तुमच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. आधी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे सासरे. नमस्कार. सासू. नमस्कार. मोठी सिस्टर, आमच्यात सिस्टर बोलतात. जाव आहे माझी मोठी. नमस्कार. आणि हे आमचे दादा मोठे. नमस्कार. ही माझी मुलगी आहे. हॅलो. सॅनिटा. आणि ही माझी नंदेची मुलगी आहे छोटी. बरं. आणि हे दोघं सॅड्रिकचे गॉड मदर गॉड फादर आहेत. धर्म आईबाप. आणि ही माझ्या जावेची म्हणजे माझ्या मोठ्या सिस्टरांची मुलगी आहे. नमस्कार. हे दोघं सॅड्रिकचे नाही सिस्टर आणि ब्रदर आहेत. नमस्कार. आणि हे पण भाऊ आहेत मिस्टरांचे. आणि हे मोठे भाऊ आहेत मिस्टरांचे. नमस्कार. आत्याचे भाऊ मोठे. हो हो. आणि हा माझा भाऊ आहे. अरे वा, चला माहेराहून कोणतरी आलेला आहे, हो की नाही? पण मग तुमचं माहेर कुठलं? आम्ही म्हणजे मम्मी डॅडी म्हणजे सगळे तुळींच्या मध्येच राहायचे, नाला सोपारालाच राहायचे. पण आम्ही प्रॉपर राजस्थानचे, नाथद्वाराचे म्हणजे उदयपूर सिटी मध्ये आम्ही प्रॉपर. मग शाळा वगैरे सगळं? माझी शाळा वगैरे सगळं नाला सोपारालाच शिकली मी. नाला सोपारा? हा, येस, नाला सोपारात माझी शाळा आहे. आणि आमचं राहायचं पण तिथेच होतं पहिला, एकत्र चाळी आम्ही एकत्रच होतो. कुठे? मी चाळ नंबर 1 मध्ये होती, चाळ नंबर 3 मध्ये होती. नाही, 3 मध्ये नव्हती, पण त्याच्या जस्ट बाजूच्या. पण मग तेव्हा कोणी कोणाकडे बघितलं? मी पाहिले याच्याकडे. आणि ऍक्च्युली आम्ही खूप चांगले मित्र होतो. हा. आणि आमचा एक मध्यस्थी म्हणून हिचाच एक कझिन. आमचे खूप असे फ्रेंड सर्कल होते. आम्ही खूप असं चाळीमध्ये खेळायचे. ओके. आणि पहिला असं म्हणजे फ्रेंडच होता, म्हणजे माझा पहिला फ्रेंडच असो. हा, फ्रेंडच होता. मग नंतर तू बोल. पहिला फ्रेंड होता तेवढं त्या बोलल्या, आता पुढचं तू बोल. चाळीतली मैत्री ही पुढे मग कॉलेजमध्ये आली. कुठलं कॉलेज? सेंट गोन्सालो गार्सिया. आम्ही दोघे एकाच कॉलेजचे. आणि ती ज्युनियर होती, मी सिनियर होतो. कालांतराने मग मीच तिला स्वतःहून विचारलेलं. त्याचा एक इन्सिडेन्स असा होता की बेस्ट फ्रेंड जे आपल्याला जास्त जवळून ओळखतं तेच आपलं एक लाईफ पार्टनर असू शकतो.
तर त्याच बेस्ट फ्रेंडच्या ला जाऊन मी सहज तिला विचारलं की मला तू आवडतेस. मी डायरेक्टली तिला असं प्रपोज केला नव्हता, पण तू म्हणजे मला तू खूप आवडतेस. आणि या टायमात ती बोलली तू क्या बोल रहा है, पागल हो गया क्या, असं तिने मला म्हटलेलं. मी तिला विचारलं तुला काय वाटतं ते मला सांग, मी पागल झालो आहे तर मी तुझ्यासाठीच झालो आहे म्हणून तुला विचारतो आहे. तर ती म्हणाली मला विचार करायला संधी दे. बरं ठीक आहे, तू मला विचार करून सांग. तर साधारण एक 3 दिवसानंतर तिने मला सांगितलं, पण त्या 3 दिवसामध्ये ती माझ्यावर काही बोलली नाही. मग मी दरवेळी तिला भेटायचो किंवा बोलायचो, चाळीमध्ये असल्याने भेटगाठ व्हायची, पण ती माझ्यावर काहीच बोलली नाही. पण 3 दिवसानंतर फायनली ती मला सांगितले की रॉबिन मला तू आवडतोस म्हणून. आता चाळीतलं नाव माझं रॉबिन आहे, आज महाराष्ट्र म्हणून सॅड्रिक म्हणून ओळखतात, पण चाळीतलं नाव रॉबिन असल्याने हे ह्यांना सॅड्रिक नावच माहीत नव्हतं मुळात. जेव्हा एपिसोड सुरू झालेला एकापेक्षा एकचा सॅड्रिक डिसूजा म्हणून, हे विचारतच नव्हते की सॅड्रिक म्हणून हा सॅड्रिक कोण आहे नालासोपारायचा, असं झालेलं. पण मला हिने बघितलं होतं त्याला एकापेक्षा एक. नंतर पहिल्याची सोय सांगते ते तुम्हाला. पहिला म्हणजे आम्ही खेळताना रॉबिनच त्याला बोलायचे सगळे. मग त्याचं नाव सॅड्रिक आहे हे ना मी कधी सांगितलंच नव्हतं. शाळेतलं नाव माझं सॅड्रिक आहे आणि माहिती होतं, पण पेट नेम म्हणून सॅड्रिकच बोलायचे. नाही, पेट नेम म्हणून रॉबिन बोलायचे. हा, रॉबिन बोलायचे. आज मला टोपण नाव किंवा आई वडिलांनी नाव दिलं ते रॉबिन म्हणूनच मी फेमस होतो चाळीमध्ये. तर तिने मला त्या टायमाला तेरा नाम सैड्रिक है क्या रे. मैं बोला हाँ. तो मैं बोले कि क्या ऐसा नाम रखा है तूने सैड्रिक वैड्रिक, कैसा लगता है सुनने को. मैं बोले कि अभी वो मेरे गॉड मदर गॉड फादर ने रखा है तो अभी उसको मैं कुछ नहीं कर सकता, लेकिन सैड्रिक का मीनिंग बहुत अच्छा है लाइक दॅट. मग त्याच्यानंतर मग असं झालेलं की मीच तिला जे विचारलेलं होतं त्याचं 3 दिवसानंतर तिने उत्तर दिलेलं. पण काय कालांतराने असं पुढे झालं की ती मला सांगायची की रॉबिन आपण एकमेकांवर जरी प्रेम करत असलो तरी माझं लग्न नाही करू शकत मी तुझ्याबरोबर. तर ती बोलली मी तिला विचारलं का असं, का लग्न का करायचं. कारण की जी मारवाडी फॅमिली आहे ना ती खूप स्ट्रिक्ट आहे. माझ्या लग्नाला आजही 10 वर्ष झाली, पण आमची फॅमिली माझ्याशी सुद्धा अजून पण बोलत नाही. हां, सो त्या कारणाने मला माहिती होतं ना माझं फॅमिली खूप स्ट्रिक्ट आहे. तर मी त्याला बोलायची की तू प्रेम वगैरे आहे ठीक आहे, कॉलेजमध्ये भेटतो, चाळीमध्ये भेटतो, एकमेकांवर हसतो विसतो ठीक आहे, पण लग्न तिथपर्यंत खूप डिफिकल्ट आहे. मग तो मला बोलायचा ठीक आहे, मग जिथपर्यंत तू आहेस तिथपर्यंत आपण राहूया, नंतरचं मग नंतर बघूया. मग आम्ही जेवढे दिवस पण असायचे ते खेळायचे वगैरे, मस्त खुश राहायचे. आणि नंतर मग माझ्या मम्मी डॅडीने सांगितलं की आता लग्न करूया, कॉलेज झालंय, सगळं झालंय, मग लग्न करायचं. मग मी बोलली ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी पण पप्पा मम्मीला काय बोलली नाही. थोडे दिवस अशी थोडे कंट्रोल केलं, नाही. नंतर मग मी ह्याला बोलली आपण लग्न करूया. हा, मग लग्न केलं तुम्ही. मग आम्ही लग्न केलं, कोर्ट मॅरेज. मग घरी कळल्यावर घरी म्हणजे सुरुवातीला मम्मी पप्पाला मी म्हणजे माझी कळलं कसं घरी पप्पा. कळलं नंतर मी सांगितलं की मम्मी मी असं असं केलंय. तर मम्मीने सांगितलं ठीक आहे, माझपासून तू घरी येऊ नको, घरी येऊ नकोस. मग तिला मग फायनली मग तुम्ही घेऊन गेले. हो, मग घरी आणलं. मग मी माझ्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर पप्पा मम्मीने मला एक्सेप्ट केलं. ते काय बोलले नाही सुरुवातीला. अगोदर ऍक्च्युली माझ्याकडनं पप्पांचं पण थोडंसं हे होतं नव्हतं की सॅड्रिकने असं करू नये. म्हणजे एकदम शॉकिंग न्यूज आली ना अचानक. आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकदम नाव होतं ना सॅड्रिकचं. येस. तर मग असं पप्पांची पण इच्छा होती की त्यांच्या धर्मातली कोणीतरी आपण मस्त चांगली केली असती असं. आता काय म्हणतात सासरे बाबा. आता काय ना, आता चांगली बोलतात. आता चांगली बोलतात. थांबा, त्यांनाच विचारूया काय बाबा काय म्हणणं आहे आता सुनेबद्दल काय सांगणार. छान आहे, आता आहे चांगली आहे तशी ती. होय ना. हो, एकदम व्यवस्थित. पण प्रश्नच नाही. वाटलं पण नव्हतं आम्हाला की ती आमच्यात व्यवस्थित वागेल की अशी काय, पण ती आमच्या समाजात अगदी प्रश्नच नाही की ती समाजासारखीच वागते. काय सासूबाईंचं काय म्हणणं आहे. छान आहे, आमची सून आम्हाला मिळाली ना चांगलीच मिळाली. म्हणजे जसं आमच्या घरच्यासारखीच आपली सर्व जेवणाच वगैरे आपल्या ह्याच्यासारखीच करते छान. पण मला तेच विचारायचं की सगळ्या प्रथा परंपरा सगळ्या वेगळ्या असतात, मग अशा वेळेला कसं काय. मी सुरुवातीला जेव्हा किचनमध्ये मच्छी बिच्छी असं करायला जायची, सॅड्रिकने सांगितलं की मी काहीच खाणार नाही तुझ्यासाठी, मी सगळं सोडणार. तर तेवढ्यात मम्मी माझ्याकडे आली आणि बोलते
तो सगळं सोडणार का? तर मी बोलली मम्मी नाही सोडणार. मग मी त्यांना सांगितलं तू कशाला सोडतोय, काय सोडायचं बिडायचं नाही, मी नाही खाणार. तर मी अजूनपर्यंत मी काहीच खात तुम्ही नाही नाही, खात. पण मी ह्याच्यासाठी सगळं बनवते. आणि सुरुवातीला जेव्हा मी मच्छी वगैरे साफ करायची ना तर मला खूप असं इचिंग आणि ॲलर्जी असे व्हायचे. पण आता मी मच्छी साफ पण करते, तळते पण आणि माझ्या पुरीला पण देते. पण मग राग आल्यावर त्यांना सुद्धा तळता की नाही कधी? थोडं फ्राय करायला लागते. त्यांना सुद्धा तळता फ्राय? नाही नाही, कारण की माझ्या मिस्टरांचा राग एवढा आहे ना की पण होते थोडं मी फ्राय करते, थोडं तो फ्राय करतो. व्हेरी गुड. एक बाजू एक जण फ्राय करतं, दुसरी बाजू तो दुसरं. फ्राय करतो. येस. दादा ॲक्च्युली ती चाळीमध्ये ती माझ्या खूप लहान होती त्या टायमाला एकदम, म्हणजे खूप तिला मी त्रास द्यायचो, त्याला खूप हैराण करायचो. का? म्हणजे ती यायची ना एकदम पळून जायची डायरेक्ट मला बघून वगैरे. पप्पांना पण आले की पप्पांना तर खूप ती घाबरायची त्या टायमाला. पप्पा बाहेर आले की ते असायची ती लगेच पळून जायची त्या म्हणून टायमाला. म्हणून तिने ठरवलेलं जाईन तरी आज घरात जाईन. पण सॅड्रिक लव्ह मॅरेज करेल असं वाटलं होतं का तुम्हाला? नाही, तेवढं वाटलं नव्हतं मला. हा. पण मला पण नंतर माहिती पडलं अचानक की असं असं आहे करून त्याचं. ॲक्च्युली आमची न्यूज ही फक्त मम्मीला माहिती होतं. म्हणजे जे काही मी सांगायचो हिच्याबद्दल ते फक्त मम्मीला सांगायचं. आणि मम्मीला सांगितलं मम्मा तुझ्यात आणि माझ्यामध्येच ठेव, अजून काही सांगू नकोस कोणाला. जोपर्यंत अजून फायनल होत नाही तोपर्यंत काय बोलू नको. पण शेवटच्या डेपर्यंत ज्या दिवशी आम्ही लग्न केलं तोपर्यंत तिने स्वतःकडेच ठेवलेलं. जेव्हा आम्ही लग्न केलं त्याच्यानंतर मग तिने पहिलं पप्पांना सांगितलं की सॅड्रिकने आपल्या लग्न केलेलं आहे. म्हणजे कोण मुलगी आहे? तो बोलला की आपल्या चाळीतली अनिता आहे ती. मग काय रिॲक्शन काय होती बाबांची तेव्हा? बाबांची तेव्हा जरा रागावले होते माझ्यावरती. या सगळे पाऊल उचलण्याच्या अगोदर तू मला विचारलं पाहिजे होतंस, मला सांगितलं पाहिजे होतंस. म्हणजे आपण बसून या सगळ्या गोष्टी केल्या असत्या. पण आय थिंक प्रेम आंधळं असताना त्या आंधळ्यापणामध्ये मी सगळ्या गोष्टी स्वतःहून, आणि घरामध्ये थोडंसं लीडपणा माझा असतो आतापर्यंत. म्हणजे मोठा भाऊ आहे, आई वडील आहेत, पण काही गोष्टी लीड घ्यायच्या असतात त्या टायमाला मी स्वतः लीड घ्यायचो. आणि त्या लीडमुळे वाटते मी हे डिसिजन घेतलं. आणि राईट नाव आता ते लिडरशिप आता काय शिफ्ट करता झालेली सध्या आहे. तुम्ही? ॲज अ फ्रीलान्सर म्हणून मी ॲज अ कोरिओग्राफर म्हणून काम करतो आपल्या झी मराठीला. आणि बरेचसे इव्हेंट मी झी मराठीचे केलेले आहेत. अपकमिंग काही वर्षा अगोदर फुलवाताईकडे ॲज अ असिस्टंट म्हणून एका मूवीला तिला काम केलं होतं ताईबरोबर. दीपाली ताईला एका मूवीसाठी मी ॲज अ असिस्टंट म्हणून काम केलं होतं. त्यांच्यानंतर खूप काही टेक्निकल गोष्टी शिकण्यासाठी मला मिळाल्या. तो थँक्स टू फुलवाताई आणि दीपाताई की त्यांच्यामुळे मला टेक्निकल गोष्टी मिळाल्या. आणि त्या गोष्टी मी एका मूवी जेव्हा मला आलेली कोरिओग्राफ करण्यासाठी एक गाणं मूवीचं, तेव्हा मी ती केले. आणि ते केल्याच्या नंतर मी पहिल्या फुलवाताईला जाऊन दाखवलं. तो बोलले ताई हे गाणं मी केलं आहे, बघ तुला कसं वाटते. तेव्हा तिचं पाठीवरची एक थाप मिळालेली, व्हेरी गुड, वंडरफुल, असंच काम करत राहा. तर तेच माझ्यासाठी पोचपावती आहे की तिने जे माझ्यासाठी त्या दिवशी शब्द सांगितलेले ते ठेवलेले आहेत. आणि अशा ज्या पद्धतीने ते काम करतात ॲज अ गुरु म्हणून मानून मी त्यांना माझं ॲज अ शिष्य म्हणून मी त्यांच्या पायमोर म्हणजे पावलावर पाऊल ठेवून मी जात आहे. तुम्हाला नाचाची आवड आहे ना? हो आहे, पण फॅमिलीमध्ये असं पाठवायची नाही, नाचायचं नाही असं. तर मी नाही नाचायची, पण आता आम्ही नाचतो. नाचतो म्हणजे नाचता की नाचवता? दोन्ही पण करते. दोन्ही पण करतो. द्या. सॅड्रिकमध्ये बोलायचं म्हणजे दिसायला सुंदर, हसरा चेहरा, कामसू पण आहे तसाच. माझी धर्म आई जरा कमी बोलते. हो ना? हो, धर्म माझे वडील खूप बोलतात. येस, द्या द्या त्यांच्याकडे द्या. सुनेबद्दल पण सांगा आणि सॅड्रिक. सॅड्रिक पण स्वभावाने एकदम शांत आहे, नम्र आहे आणि छान आहे. हिच्याबद्दल काय बोलू शकत नाही. कधी एवढी प्रेमळ आहे, आमच्या घरामध्ये आली त्या सगळ्यामध्ये मिसळून राहतो, प्रेमाने बोलत असते. आणि सॅड्रिकने कसा एक जोक झाला की असं प्रेम जत्रेमध्ये आलेला आमच्या इथे. मी विचारत होतो त्याला की काय, कोण आहे कोण नाही, मैत्रीण आहे. शेवटी त्याने आता तुम्हाला स्टोरी सांगितली. अचानक ते घडलं त्यावेळेला आम्हाला लग्नाचं बोलवणं केलं, तेव्हा आम्हाला समजलं की ही त्याची जत्रा आहे. जत्रा आहे. हे जत्रेत विचारलं होतं. हो हो, हे झालेलं जस्ट आमचं कोर्ट मॅरेज आम्ही केल्याच्यानंतर ही जेव्हा घरी आलेली तेव्हा मग असं होतं की ही मला म्हणायची की चल आपण कुठेतरी जाऊ. तर बोललो वसईला फेस्टिवल लागला, आपण वसईला जाऊया. त्या टाईम आम्ही दोघं गेलेले आणि आम्हाला माहीत नव्हतं तेव्हा गॉडमदर, गॉडफादर आणि 2 बहिणी ज्या आज आल्या नाही आहेत त्यांनी मला पाहिलं की आणि त्यांनी सांगितलं डॅडा सॅड्रिक आईला आहे, आपण भेटूया त्यांना. आणि त्यांनी आम्ही दोघं हात पकडून उभे होते, आम्हाला माहीत नाही, मागून येऊन आम्हाला हात लावलं आणि फिरवलं. बोललं सॅड्रिक तू आवर का आहे? तर बोलले ही कोण? बोलले ही. चुकून साईडला जायचा प्रयत्न करत होते ते, आमचं जरा नजर गेली तिकडे.
बरं झालं तुम्ही बघितलं तेव्हा. हां, मग तुमच्या घरी नाताळ कसा साजरा होतो? खूप मस्त. नाताळ खूप हा एक सोहळा खूप आनंदाचा असतो आमच्यासाठी. म्हणजे डिसेंबर महिना सुरू झाला की संपूर्ण एक जल्लोषाचं घरामध्ये आणि गाव परिवारामध्ये सुरू होतं. आता आम्ही लहान आहोत. आता माझी इच्छा आहे की माझा दादा आहे तो सांगेल, कारण तो या बाबतीमध्ये जास्त आहे. पिटू दादा सांगा कसं असतं. म्हणजे आम्हाला काय असतं, आम्हाला दरवेळेला 25 डिसेंबरपासून 31 डिसेंबर नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत हा सगळा उत्सव सगळा आम्ही बघत असतो. होम मिनिस्टरमध्ये किंबहुना असं पहिल्यांदा घडतं आहे की डिसेंबर महिन्यात हा नाताळ सगळ्या आपल्या ख्रिश्चन बांधवांबरोबर सुद्धा साजरा होणार आहे. तोही आनंदाचा क्षण आहे, कारण या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये इतकं छान मराठी बोलतात आणि इतकं छान सगळ्यांना तुम्ही कायम आपलं करता. तर त्यासाठी तुमचा हा जो सण आहे, जो आम्ही लांबून बघत असतो, तो कसा असतो सांगा ना. या होम मिनिस्टरच्या निमित्ताने आम्हाला इथे बोलवलं आणि क्रिसमसविषयी 2 शब्द सांगण्याचे आम्हाला संधी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम बांदर साहेब तुमचे पण आम्ही आभार मानतो. प्रेम आणि शांती यांचा संदेश म्हणजेच क्रिसमस असं सांगता येईल. ज्यावेळेला 1 डिसेंबर उजाडतो त्यावेळेला असं म्हणतात की क्रिसमसचा आगमन काळ सुरू होतो आणि त्यावेळेला तुम्ही जगभरामध्ये क्रिसमसचा जल्लोषच चालू असतो. आणि त्या हिशोबाने वसईत जर तुम्ही फेरफटका मारला तर वसईची संस्कृती पूर्णपणे मराठी आहे. आणि म्हणजे इव्हन चर्चमध्ये सुद्धा आमच्या मराठी मिसा जास्त होतात. मराठीमध्ये प्रवचन म्हणा जास्त होतात. आणि मला सांगायचा अभिमान वाटेल की आज वसई तालुक्यात जी आमची प्रगती झालेली आहे प्रत्येक शैक्षणिक बाबतीत, आर्थिक बाबतीत, तर ते चर्चचं व्यासपीठ मला वाटतं त्याचं कारणीभूत आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे क्रिसमस जेव्हा साजरा होतो त्यावेळेला वसई तालुक्यात प्रत्येक घरोघरी रोषणाई होतेच. आणि हे जे येशू ख्रिस्त ज्या गायीच्या गोठ्यात जन्म घेतो त्याचं प्रतीकाचा देखावा म्हणून घरोघरी उभारला जातो. आणि हा सण अगदी उत्साहाने, प्रेमाने एकमेकाच्या गाठीभेटी होऊन आणि चांगलं प्रेमाचा एक संदेश देण्यासाठी हा क्रिसमस सेलिब्रेशन आम्ही करत असतो. अगदी आनंदाने नाचत गाचत खूप उत्साहामध्ये हा सण आम्ही सेलिब्रेट करतो. व्हेरी गुड, किती मस्त. म्हणजे आजच्या भागाची सांगता करणार आहोत, पण सॅड्रिक डिसोजा आणि या माऊलीला पुन्हा भेटणार आहोत आपण होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नाताळ पूर्व संध्या आज साजरी करत असताना आपणा सर्वांना नाताळच्या आणि क्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, फक्त झी मराठीवर. नमस्कार.